श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या वर्षातील दोन मुख्य एकादशी आहेत. या दोन एकादशींना आपण मोठी एकादशी म्हणून ओळखतो. वर्षभरातील जरी एकादशीचा उपवास आपण करत नसू, एकादशी आपण धरत नसू, पण ह्या ज्या दोन एकादशी आहेत, या दोन एकादशी आपल्या घरातील अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्ती उपवास धरत असतात. या एकादशी आपण करतो. या दोन एकादशींना जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व प्रत्येक महिन्याला ज्या दोन एकादशी येतात त्या प्रत्येक एकादशीचं स्वतःचं असं विशिष्ट असं एक महत्त्व आहे. याचप्रमाणे उद्या 6 फेब्रुवारीला जी एकादशी आहे ती षटतिला एकादशी म्हणून ओळखली जाते. पद्मपुराणात या षटतिला एकादशीची व्रतकथा जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. त्यानुसार एक महिला विष्णू भक्त होती. तिने श्रीहरी विष्णूंची उपासना केली, भक्ती केली, तरी मरणोत्तर तिला वैकुंठ प्राप्ती न होता पुन्हा जन्म मिळून एक साधी झोपडी मिळाली. तिने भगवान विष्णूंचा आर्जव करून त्याचे कारण विचारले. तेव्हा विष्णू तिला म्हणाले, गत जन्मात तू केवळ उपासना केलीस, परंतु कधीच कोणाला दान धर्म केला नाहीस. एक वृद्ध म्हातारा तुझ्या दारावर आला असता तू त्याला काहीच न देता विनमुख पाठवलेस. तुझ्या पदरी दान धर्माचा पुण्य संचय कमी पडला, म्हणून तुला पुन्हा जन्म मिळाला आहे. हा जन्म सार्थकी लावण्यासाठी तू जेव्हा देवकन्या तुझ्या दाराशी येतील तेव्हा त्यांना तिळाचे दान कर. अन्नदान श्रेष्ठ दान आहे. त्याचे महत्त्व जाणून एकादशीला म्हणजेच माझ्या आवडत्या तिथीला हे दान केले असता तुला मोक्ष मिळेल आणि तू वैकुंठ प्राप्त करशील. हाच नियम आपल्यालाही लागू होतो. म्हणून उद्याच्या दिवशी तुम्ही उपवास जरी केला नसेल किंवा तुम्ही एकादशी व्रत जरी करत नसाल तर तिळाचे दान जे आहे ते आपल्याला अवश्य करायचं आहे. कारण जेणेकरून जिवंतपणी आणि मरणोत्तर भगवान श्री श्री विष्णूंची कृपा जी आहे ती आपल्याला प्राप्त होईल. यासाठी आता उद्याची जी षटतिला एकादशी आहे तर ह्या व्रताचा सुद्धा एक विधी आहे. ज्यांना जे षटतिला एकादशीचं व्रत करायचं आहे किंवा जे ऑलरेडी जे वर्षभरातील ज्या एकादशी आहेत त्या व्रत करतात तर त्या सर्वांनी, किंवा ज्यांना एकादशी सुरू करायची आहे, जी 15 दिवसाची एकादशी असते, ज्यांना सुरू करायची आहे तर ते उद्याच्या एकादशीपासून सुद्धा सुरू करू शकतात. सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचबरोबर सकाळी उठल्यापासून ते दिवसभर आपल्याला ओम श्री कृष्णाय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप जो आहे तो दिवसभरामध्ये चालता, उठता, बसता किंवा माळ घेऊन आपल्याला जपत राहायचं आहे. त्याचबरोबर उद्या आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बघा बाळकृष्णांची मूर्ती असते. तर बाळकृष्णांच्या मूर्तीला आपल्याला स्नान घालायचं आहे, अभिषेक करायचा आहे आणि त्यांना तुळशीपत्र जे आहे ते आवर्जून अर्पण करायचं आहे. पण उद्याच्या दिवशी तुळशीची पानं किंवा तुळशीपत्र हे तोडायचं नाहीये, ते आपल्याला आजच तोडून ठेवायचं आहे आणि उद्या ते अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालून आपल्याला त्या पाण्याने स्नान करायचं आहे. कारण उद्याच्या एकादशीचं नावच बघा षटतिला एकादशी आहे आणि उद्याच्या दिवशी तिळाला हे खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. उद्याच्या दिवशी जर 11 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं आपण पठण केलं तर भगवान श्री श्री विष्णूंची अनंत कृपा जी आहे ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. पण 11 वेळा जरी शक्य नसेल तर सकाळी आपण उठल्यानंतर जेव्हा आपली कामं वगैरे करतो तर त्या वेळेमध्ये टीव्हीवर किंवा मोबाईलवर आपण विष्णू सहस्त्रनाम लावू शकतो. आणि संध्याकाळी जेव्हा दिवे लागणीची वेळ आहे, जेव्हा आपण देवाजवळ दिवा लावतो तर त्यावेळेस आपल्याला विष्णू सहस्त्रनाम स्वतःच्या तोंडाने म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण बऱ्याच ताई व दादांना प्रॉब्लेम येतो कारण ते संस्कृतमध्ये आहे, त्याचे उच्चार आपल्याला बोलता येत नाहीत. तर अशा वेळेला आपण व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा पठण केलं तरीही चालेल. व्यंकटेश स्तोत्र तुम्ही मराठीमधील सुद्धा म्हणू शकता किंवा संस्कृत मधील सुद्धा म्हणू शकता, काहीही अर्थ नाही. आता तुम्ही म्हणाल मोबाईलवर ऐकू शकत नाही का? तर हो, तुम्ही संध्याकाळी सुद्धा मोबाईलवर विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता, काही हरकत नाही. पण ज्या वेळेला स्तोत्र मंत्र हे आपण आपल्या तोंडाने आणि मोठ्याने म्हणतो त्यावेळेला आपल्यामध्ये जे दोष आहेत, आपल्यामध्ये जे अवगुण आहेत किंवा आपल्याकडून जे पाप घडलेले आहेत त्याचा नाश होत असतो. जेव्हा आपण एखाद्या स्तोत्राचं किंवा मंत्राचा उच्चार करत असतो, ते आपण म्हणत असतो
त्यामुळे ऐकण्यापेक्षा स्तोत्र किंवा मंत्र स्वतःच्या तोंडाने म्हणण्याला खूप जास्त महत्त्व आहे. मी त्यामुळेच म्हटलं की विष्णू सहस्त्रनाम जरी म्हणणं शक्य नसेल तर व्यंकटेश स्तोत्र आहे ते आवर्जून म्हणा. मराठीमधील व्यंकटेश स्तोत्र आहे ते 108 ओव्यांचं आहे, परंतु जे संस्कृत मधलं व्यंकटेश स्तोत्र आहे ना ते फक्त 15 ओव्यांचं आहे. त्याच्यामुळे अगदी प्रत्येक जण आपण ते संस्कृतचं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते म्हणू शकतो आणि त्याचे उच्चार पण खूप काही असे अवघड नाहीयेत. उद्याच्या दिवशी तिळाचं दान करण्याला जेवढं महत्त्व आहे त्याचप्रमाणे जे आपण पाणी पितो बघा, दिवसभर जे पाणी पितो तर पाणी पिताना पाण्यामध्ये तीळ टाकून ते पाणी पिण्याला खूप जास्त महत्त्व आहे. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो की प्रत्येक वेळा पाणी पिताना ग्लासमध्ये तीळ टाकून प्यायचे का? तर नाही. आपला जो माठ असतो किंवा हंडा असतो, दिवसभर आपण जे पाणी पिणार आहोत त्याच्यामध्ये थोडेसे काय करा, तीळ टाकून ठेवा. म्हणजे घरातील सर्वांनाच तीळ टाकलेलं पाणी पिण्याचं जे पुण्यफळ आहे उद्याच्या दिवशी तर ते आपल्या प्रत्येकालाच मिळेल. त्याचबरोबर आपल्या घरी जर कामवाल्या मावशी, शेजारीण, आपल्या नातेवाईक, मैत्रिणी कुणी आल्या तर त्यांना सुद्धा आपल्याला तीळ घातलेलं पाणी जे आहे ते प्यायचं आहे. म्हणजे तीळ घातलेल्या पाण्याचं दान करायचं आहे. म्हणजे कोणी आल्यावर आपण त्यांना हे पाणी प्यायला देऊ शकतो. त्याचबरोबर तीळ असलेल्या गोड पदार्थांचा नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायचा आहे. या पद्धतीने उद्या तिळाचा वापर करण्याला किंवा तिळाचं दान, तीळ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकणं किंवा ते पाण्यात टाकून पिणं या गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तिळाचं हवन करण्याला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. या व्रताला तिलधी व्रत म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या दिवशी तिळाचं हवन कसं करायचं आहे, जी आपली गोवरी असते बघा, गाईची गोवरी, त्यानंतर शुद्ध गाईचं तूप आणि कापूर हे आपल्याला हवन पात्रामध्ये घ्यायचं आहे आणि तिळाने आपल्याला आहुती द्यायची आहे. तुमच्याकडे गाईची गोवरी नसेल तर आपण जिथे पूजा साहित्य वगैरे मिळतं तर तिथे गोवरी जी आहे ती इझिली मिळून जाते. तर हे सगळं करून आपल्याला त्याचा हवन जो आहे तो करायचा आहे. आणि या दिवशी हवन केल्याने जे आहे याचे खूप लाभ आपल्याला होतात. त्याचबरोबर बघा, थंडीच्या दिवसामध्ये सर्दी, खोकला तसेच अनेक आजार होत राहतात. हवनाच्या निमित्ताने गोवऱ्यांचा वापर केल्याने वातावरणामध्ये शुद्धी होते, घर प्रसन्न वाटते, असा सुद्धा यामागील एक हेतू आहे. आणि हवन केल्याने आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती सुद्धा दूर होते. घरामध्ये बऱ्याच वेळेला बघा भीती वाटणं किंवा घरामधील एखादी जागा अशी असते की त्या जागी गेल्यावर एकट्याला बसावं वाटत नाही किंवा झोपावंसं वाटत नाही. बऱ्याच वेळेला ते घर स्वतःचं असू द्या किंवा भाड्याचं असू द्या, त्या जागेमध्ये दोष असतात, त्या वास्तूमध्ये काही दोष असतात. तर हवन केल्याने ते सुद्धा दूर होऊ लागतात. त्यामुळे उद्याच्या दिवशी तिळाचं हवन सुद्धा आपल्याला आवर्जून करायचं आहे. श्री स्वामी समर्थ.